मंत्री भरत गोगावले यांच्या मतदारसंघात खासदार सुनील तटकरे यांची महत्त्वाची बैठक संपन्न झाली। नागरिकांनी कामातील गैरव्यवहाराचा पाढाच वाचला होता। सुनील तटकरे यांनी चौकशीचे आदेश दिल्याचं कळते। अनेक योजनांचा बोजवारा उडाल्याचं बैठकीत चित्र पाहायला मिळाले। या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या योजना अंतर्गत प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणी पुरवठा जिल्हा परिषद अखत्यारीतला येणारा विभाग, जलजीवन योजना अंतर्गत झालेली कामं, त्याचबरोबर ती जिल्हा परिषद अंतर्गत झालेली कामं, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, पंतप्रधान ग्राम सडक योजना, पंतप्रधान आवास योजना, शहरांतील घनकचरा प्रकल्प अशा वेगवेगळ्या विषयावरती या ठिकाणी चर्चा झाली। या दृष्टिकोनातून मी प्रांतांना सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी या प्रत्येक तक्रारीच्या संदर्भातला एक सविस्तर अहवाल माझ्याकडे द्यावा। त्याच्यामध्ये काही सुधारणा करावी अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये अशाही सूचना दिल्यात नपेक्षा या सर्व कामांची चौकशी करण्यासाठी मला त्या दृष्टिकोनातून पावलं उचलावी लागतील। वरचेवर पाईप त्या ठिकाणी पुरलेले आहेत आणि घरापर्यंत नळ त्या ठिकाणी अजूनपर्यंत दिलेले नाहीत आणि बिल मात्र त्या ठिकाणी काढलेले आहेत। याची सर्व चौकशी त्या ठिकाणी केली। ठेकेदार त्या ठिकाणी फोन संपूर्ण लावल्यानंतर फोन त्या ठिकाणी उचलला नाही। संबंधित सर्व संपूर्ण अधिकारी ह्याच्या अगोदर मॅडमच्या अगोदर त्या ठिकाणी अधिकारी होते, त्यांनी फोन लावला, त्यांचा फोन ताबडतोब त्या ठिकाणी उचलला। म्हटलं काहो साहेब, फोटो त्या ठिकाणी माझा असताना फोन त्या ठिकाणी मला उचलता येत नाही, अधिकाऱ्यांचा फोन त्या ठिकाणी उचलता येतात, ती कामं करणार का तिथं? म्हटले 15 दिवसाचा मला अवधी द्या। 15 दिवसाचा अवधी सर जवळ महिना दीड महिना त्या ठिकाणी झाला। तिथे सर्व संपूर्ण त्या ठिकाणी असणारी लोक गेली, पण ज्या कामदार लोकांना जर ठेकेदारी पैसा जर दिला नाही तर त्या ठिकाणी काम कसं करणार? तिथून लक्षात आलं। आज सगळ्यात अनेक गावांमध्ये पाणी नाहीये त्या ठिकाणी याचं जसं मॅडम म्हटल्या की त्या ठिकाणी उद्भव कुठं बांधलेलं नाहीये, कुठं पंपघर नाहीये। जुन्या पंपघरांना कलर मारून केले, जुन्याच मोटर टाकले। त्यामुळे तालुक्यातल्या झालेल्या जलजीवन मिशनच्या सगळ्या कामांची चौकशी लावा अशी आमची तालुक्याच्या वतीने तुम्हाला विनंती आहे। धनगरवाडीवरती मध्ये पाणी पाईपलाईन दिलेलीच नाही, काही लोकांना पाणी लाईन दिली नाही, त्यांचंही बिल काढलेलं आहे। साहेब, यांना मी 10 वेळा सांगून सुद्धा हे कोण ऐकत नाहीत। हे फक्त इथं मनमानी कारभार चालू आहे आणि जलजीवन मिशन योजनेमध्ये 9 वाडे आहेत, त्याच्यामध्ये फक्त 2 वाड्यांना पाणी मिळालं आहे आणि ते फक्त तिथं राजकारण त्यांनी या लोकांनी केलेलं आहे। याच्या व्यतिरिक्त त्यांनी काहीच काम केलं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।